झालं ना? कुठे जाता? बँकेत. ठीक. मी ग्रामपंचायत असनगाव ग्रामविकास ग्रामपंचायत अधिकारी उदय शेळके. आज या ठिकाणी आपण या ठिकाणी जी माहिती विचारला आलं त्या माहितीच्या अनुषंगाने मी आपणास माहिती देत आहे. ग्रामपंचायत असनगाव या ठिकाणी जोंधळे कॉलेज जवळपास 2008पासून या ठिकाणी बांधकाम म्हणजे त्यांची इमारत आहे. या अनुषंगाने या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकार जे राजेश जागरे पत्रकार जे आहेत त्यांनी या ठिकाणी या मार्च महिन्यामध्ये दिला असता, सॉरी डिसेंबरमध्ये दिला असता. त्या अनुषंगाने त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांना आपण ग्रामपंचायतीमधनं जी माहिती उपलब्ध करून दिली. ग्रामपंचायत दप्तरी तर कुठेही या इमारतींचा कुठेही उल्लेख नाही आहे. जोंधळे कॉलेजच्या संदर्भात करारणी कुठल्याही प्रकारची झालेली नाही आहे. आता पुढची ऍक्शन काय असणार तुमची? ज्यावेळेस आपल्याला कळलं की या ठिकाणी कुठल्या इमारतीची नोंद नाही तर पुढची ऍक्शन काय? त्या अनुषंगाने आपण जोंधळे कॉलेज यांना प्रथम त्यांनी ज्या इमारतीचे बांधकाम केलेले आहे त्या बांधकामाचे पेपर आपण मागणी केलेली आहे त्यांच्याकडे. तशी त्यांना 2 नोटीस आपण इश्यू केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी आजपर्यंत कोणतेही पेपर दिलेले नाही आहे. आता मागच्या महाच्या सभेमध्ये पुन्हा हा विषय चर्चेला मीटिंगमध्ये घेतला असता. शासन निर्णय जो होता तो आपण शासन निर्णय सभेमध्ये वाचून दाखवला. कारण या शासन निर्णयामध्ये फक्त शैक्षणिक संकुलामध्ये जे वर्गखोल्या आहेत त्या वर्गखोल्यांना सूट देता येते. बाकी त्यांचं ऑफिसेस असतील, हॉल असेल किंवा उत्पन्नाचं साधन असेल, व्यावसायिक गाड्या असतील, या ठिकाणी आपल्याला कर आकारणी करता येते असं मी सभेमध्ये शासन निर्णयाप्रमाणे सभेला सांगितलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी कर आकारणीसाठी जी कमिटी असते ते पत्रव्यवहार करून त्याची कर आकारणी करण्याची कारवाई करणार आहोत. हां, शासकीय कसं झालं, थोडं शासनाचं जे परिपत्रकानुसार ज्या शैक्षणिक स्थळांना सूट असते त्या सुटीप्रमाणे जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे ग्रामपंचायतीने. प्रत्यक्ष तिथं पाहणी करून वास्तविक तिथे ग्रामपंचायतीने जाऊन त्याची पाहणी करून जे शैक्षणिक संकुलामध्ये ज्या वर्गखोल्या आहेत त्यांना सूट देऊन बाकी ठिकाणी कर आकारणी करायला हवी होती. पण मग इतक्या वर्षाची जी कर आकारणी बाकी ती एक सोबत वसूल केलं कसं केलं जाईल? आता आपण जी आहे ना ते प्रत्यक्ष तिथे पाहणी करून जेवढे वर्ग खोल्या आहेत आणि बाकीच्या ठिकाणी जे काही व्यावसायिक गाले असतील किंवा आणखी काय असेल ती पाहणी करून त्याला 2008पासूनची कर आकारणी करावी लागेल. कारण जर ते जेव्हाचं बांधकाम आहे त्या दिवसापासून आजपर्यंतची कर आकारणी करावी लागेल आणि रीतसर तसे त्यांना आपल्याला पत्रव्यवहार आणि नोटीस द्यावी लागेल. त्यांनी बांधकामाच्या परवानग्या कुठल्याच घेतल्या नाही? परवानग्या आहेत त्यांच्याकडे. कलेक्टरचे बांधकाम परमिशन घेऊन त्यांनी बांधकाम केलेलं आहे.